पत्रकार बांधवांचं मनापासून केला, पण काम अर्धवट असताना तिथं त्या उद्घाटनाचा काळ घालत होते. त्याचवेळी पण आपण सर्वजण साक्षीदार आहात की तिथं काय झालं, कशा पद्धतीने त्यांनी आरेरावी केली. आज मागच्याच महिन्यामध्ये कात्री या ठिकाणी ते गेले. तिथं संजय देशमुख नावाचे शेतकरी आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी सांगितले मी 80 लाखाचा निधी टाकला, परंतु त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निधी कुठं पडलाय तो सांगा, कुठल्या खात्याचा पडलाय. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे येड्या शांत बस म्हटले. आज जर शेतकऱ्याला तुम्ही जर येडा म्हणत असताल, आमच्यासारख्याला जर कुत्र्याची उपमा देत असताल, तर हे विद्यमान आमदार हे यांचं वर्तन बरोबर नाही. यांची दादागिरीची भाषा आहे, सत्तेची मस्ती आहे यांना, आणि ती जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये विस्तार केला सर्वसामान्य लोक या ठिकाणी करतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आज बऱ्याच जो काही अनुशेष आहे आपल्या पूर्ण भागाचा, त्या तुळजापूर तालुक्यामध्ये असेल आणि जिल्ह्यामध्ये असेल, जो काही विकासाचा अनुशेष राहिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भरून काढणार आहोत असंच या ठिकाणी मी माहिती देतो. आणि त्यांना प्रत्येक निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार केली, परंतु कारवाई काय झाली? आज निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली की हे सर्वजण आमच्या पक्षाचे जे काही नेते लोकांचे हे लावत आहेत, पोस्टर्स लावत आहेत, बॅनर्स लावत आहेत आणि सर्वत्र त्या तालुक्यात प्रचार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांनी त्या ठिकाणी देवानंद रोचकर यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे आणि तो माफीनामा सुद्धा आपल्या मी व्हॉट्सअपवर पाठवू शकतो. आणि परंतु तरीही ते वारंवार पक्षाची चिन्ह किंवा नेत्यांचे फोटो लावत आहेत. तरी पण आजपर्यंत त्यांच्यावर या निवडणूक विभागाने कारवाई केली. चव्हाण साहेब या सर्व प्रक्रियेमध्ये नव्हते, म्हणजे सुरुवातीला बंड पुकारला आणि नंतर त्यांनी माघार घेतली. तर प्रचारात सक्रिय दिसले नाही तर काही तोटा होणार आहे का? नाही, मला काय वाटतंय की चव्हाण साहेबांची पद्धती ठीक नाही. ज्या अर्थी मला फॉर्म काढून घेतला त्या अर्थी त्यांनी मला पाठिंबा दिलेला एक स्पष्ट होतं. त्यामुळे असं काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही, ते माझ्या पाठीमागं आहे. सुनील चव्हाण हे प्रचाराच्या दरम्यान भाजपच्या व्यासपीठावर होते. ते भाजपात त्यांनी सरळ आणि उघडपणे प्रवेश केला असल्यामुळे ते बीजेपीचं काम करणार हे आपल्याला सर्वांना चव्हाण साहेबांच्या जुने फोटो आहेत ते. आज ते आपण जर पाहिलं की त्याला काही पुरावा नाही की आजचेच फोटो आहेत, जुने फोटो या ठिकाणी. विरोधक असा आरोप करतात की तुमच्याकडे विकासाचं विजन नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रत्येक गावागावामध्ये या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केलेला आहे. मग जलसंधारणाचा निधी असेल, दलित वस्तीमधला निधी असेल, जनसुविधेचा निधी असेल, आरोग्य योजना असतील. तर तुम्ही पाहिलं हा माझा मतदारसंघ सिंपळ मतदारसंघ आहे. त्या ह्याच्या वेळेस 10 वर्ष म्हणजे 2 टर्म निवडून आलेला आणि जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार टाकलेला. त्यामुळं मला वाटत नाही की त्याचे विरोधक काय बोलतील त्याला मला महत्त्व देत नाही. परंतु या ठिकाणी आम्ही आणि आमची सर्व काँग्रेसची टीम आणि सर्व महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करतो. प्रशासनाने ही बैठक बोलवली, त्याच्याबद्दल आपण काही पाठपुरावा केला किंवा कंप्लीट केली किंवा नाही, आजच मला ते समजलं की पूर्णतः चुकीची बेकायदेशीर अनधिकृत बैठक आहे. त्याच्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणी निवडणूक विभागाला आणि कलेक्टरांना सुद्धा जाब विचारणार. मराठा आरक्षण असेल, आपण पाहिलं की राणे समिती ज्यावेळेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या वेळेस होती त्यावेळेस 13% आरक्षण काँग्रेसनं त्यावेळेस दिलं. आणि नंतर मराठा आरक्षणाच्या असेल, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल आणि लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याकाचा दर्जा त्यांना देण्यासाठी असेल, आम्ही नक्कीच या ठिकाणी आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा. आपण रोजगारीवरती राणा पाटलांना मॅनेजर म्हणून आपण आरोप करताय, मात्र आपल्यावर वंचित उमेदवारी वारंवार आरोप केले की आपण विद्यमान आमदारांना मॅनेजर म्हणून आपला आरोप केला. मला काय म्हणायचं, महाविकास आघाडीचा एक अधिकृत उमेदवार मॅनेज कसा होऊ शकतो, त्यांना त्या बोलण्यातच काही तथ्य नाही. मला वाटतंय की
त्यांचे काहीतरी गैरसमज त्या ठिकाणी. हे आपल्या सर्व पत्रकारांना माहिती आहे की कशा पद्धतीने झालेली आहे. त्यामुळं आज आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाज उठवणार आहे. वस्तुसृष्टी आणि मुसलमानांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करून काम केलं असा दावा आहे. पूर्णतः खोटा आहे. या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, बसवसृष्टी जरी प्रकल्प हाती घेतलेला असताना त्याच ठिकाणी सेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून तो त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून सांगितलं. त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नाईकांचा पुतळा बसवतो म्हणतो आणि त्याच ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा पण पुतळा. परंतु ती जागा वन विभागाची आहे, अजून हस्तांतर झालेली नाही, ना टेंडर आहे, ना कुठलं कामाची प्रक्रिया झालेली आहे. फक्त दिशाभूल सर्व जाती धर्माला किंवा या समाजाला, ज्याच्या काही आता आपण सांगितले महापुरुषांचे पुतळे, त्या समाजाला दिशाभूल करण्याचं काम राणाचे दिवस पाहिजे. दादा तुमच्या दर्शी बैठक कॅन्सल झाली, रद्द झाली ती बैठक. आज